सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार, कायदेशीर मार्ग काढण्याची मानसिकता आणि मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। पत्रकार महिलांवरील हल्ला अयोग्यच असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही, पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात, त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात, किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात। अशा वेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही, अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे। माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे, कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं। आणि दुसरं महत्वाचं लक्षात ठेवा की खरं तर हा त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी? त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन? काढलं का त्यांनी? उलट मध्ये पुन्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत। जे निर्णय झाले मी घेतले, शिंदे साहेबांनी घेतला, तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे। बघा, पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले, पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं। तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते, म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय, कुठेही आम्ही काय उधळणार नाही। त्यांनी दुकानं उघडी ठेवली, दुकानं उघडी आहेत।